त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जी.आर. जारी. पूर्वीचे 2 जी.आर. औपचारिकपणे रद्द. नरेंद्र जाधव समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय. फडणवीसांची आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरून टीका. इंटरनॅशनल स्कूल्सचा धंदा तुम्हीच सुरू केला म्हणत संजय राऊतांचाही पलटवार. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांची वरळी डोममध्ये पाहणी. बाळा धनगावकर, अनिल परब, नितीन सरदेसाई यांच्याकडून 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा. कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाहीत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली. संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. महाराष्ट्रातली लूटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही. राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंची भूमिका. राऊतांवर कोट्यवधींच्या हप्ते वसुलीचाही आरोप केला तर चालेल का? शेळकेंचं उत्तर. सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित. सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा. वडेट्टीवारांचीही सुनील शेळकेंवर टीका. तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग. मिटकरींचाही निशाणा. भरत गोगावले कोण? मला माहित नाही. गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणेंचं उत्तर. राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत. जेल आणि मर्डर असं सगळं झालंय. गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य. गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर. सूत्रांची माहिती. तर 150 दिवसांच्या आराखड्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन होणार. पारदर्शक कारभाराची माहितीमध्ये जोरदार चर्चा. धनुष्यबाण या चिन्हासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव. गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित. लवकरात लवकर बोर्डावर घ्यावं, ठाकरेंच्या शिवसेनेची विनंती. चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील. अजित पवार यांच्या आमदारांना सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे सक्रिय. नाशिकचे राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांचा भाजपात प्रवेश. तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हिरे भाजपवासी. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा सुद्धा भाजपात प्रवेश. वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार. सूत्रांची माहिती. कराड असलेल्या जिल्हा कारागृहामध्ये संशयास्पद हालचाली. त्याच्या जीविताचाही धोका असल्याची माहिती. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा इशारा. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. वैजापुरातील महिला कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्या प्रकरणामध्ये 2 परप्रांतीय आरोपींना अटक. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज. पोलिसांकडून चौकशी सुरू. न्यू इंडिया बँकेच्या विलिनीकरणासाठी सारस्वत बँकेचा अर्ज. ठेवीदारांचं या ठिकाणी कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची ग्वाही. नागपूरच्या हुडकेश्वरमध्ये शाळेत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वर्गखोली. उपराजधानीतल्या जिल्हा परिषद शाळेतलं हे वास्तव समोर. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाच्या सरी बरसणार. रायगड, रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट. तर मुंबई, ठाण्याला आज येलो अलर्ट. माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा सोलापूरच्या खडूसमध्ये संपन्न. सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्ग. जीएसटीच्या दरांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत. 12% जीएसटी स्लॅब आता 5% येणार. सूत्रांची माहिती. पुढील बैठकीत हा निर्णय होण्याचीही शक्यता. पंतप्रधान मोदी हे घाना, ब्राझीलसह 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सुद्धा सहभागी होणार. तर आफ्रिका आणि कॅरिबियन देशांचाही दौरा करणार. कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा काही संबंध नाही. आयसीएमआर आणि एम्सनं केलेल्या अभ्यासातून नवी माहिती समोर. भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून बर्मिंगहॅमच्या मैदानावर. दुपारी 3:30 वाजता रंगणार सामना. इंग्लंडची मालिकेत 1-0 आघाडी.